रात्री जेव्हा मी बाथरूमसाठी उठलो आणि समोर पाहिलं तर काळजाचा ठोकाच चुकला. घरातलं मुख्य दार आतून बंद होतं. त्यांचे कपडे खुंटीला टांगलेले होते. बूट पलंगाजवळ होते, पण पलंगावर ते नव्हते. अखेर मध्यरात्री बंद घरातून ते कुठे गायब झाले होते. आणि जेव्हा मी धाडस करून आईच्या रूमकडे गेलो तेव्हा जे माझ्या डोळ्यासमोर आलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आईचा ब्लाऊज, साडी आणि सर्व कपडे खाली पडलेली होती. आणि आई त्यांच्यासोबत कोण होता ते सर्व जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण. तेव्हा मी 8वीतच शिकत होतो. मी आईबाबांचा एकुलता एक मुलगा होतो. ते माझ्यावर खूप प्रेम करायचे, माझ्यावर जीव लावायचे, माझे सर्व लाड पुरवायचे. मला कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. सर्व काही छान चाललं होतं. त्यांची इच्छा होती की मग खूप शिकावं, मोठं व्हावं आणि एखादी मोठी नोकरी करावी. कारण ते दोघेही अडाणी होते. त्यांनी फक्त 4वी-5वी पर्यंतच शिक्षण केलं होतं. आई वडील दोघेही शेतात काम करायचे. आमच्याकडे थोडी स्वतःची शेती होती आणि आईबाबा तीच कसायचे. त्यासोबतच ते बाहेर दुसऱ्यांच्या शेतातही मजुरीने कामाला जायचे. आमचं आयुष्य अत्यंत आनंदी आणि सुखाने चाललं होतं. आईबाबा घरच्या शेतात आणि बाहेर कष्ट करूनही नेहमी आनंदी असायचे. असेच गावातले एक मोठे शेतकरी होते. त्यांचं नाव विलास नाना. ते शहरात राहायचे कारण त्यांची दोन्ही मुले तिथं व्यवसाय करायची. विलास नाना वयाने 50च्या आतले, दिसायला रुबाबदार आणि गावातले प्रतिष्ठित गृहस्थ होते. माझे बाबा मागच्या 2 वर्षांपासून त्यांची शेती सांभाळत होते. विलास नाना सर्व बियाणे आणि शेतीला लागणारा पैसा पुरवायचे आणि माझे आई बाबा आपल्या कष्टाने ती शेती सोन्यासारखी सजवायचे. शेतातून जो काही नफा मिळायचा त्यातला अर्धा हिस्सा विलास नाना ठेवायचे आणि अर्धा आम्हाला मिळायचा. त्यामुळे नानाही आनंदी होते आणि आम्हीही. आमच्यात एक प्रकारे घरोबासारखे संबंध होते. त्यांचं आमच्या घरी नेहमी येणं जाणं असायचं. कधीकधी महिना त्यांना वेळ मिळायचा नाही, पण ते गावात आले की आमच्या घरी जेवल्याशिवाय राहायचे नाही. गावात यायचे तेव्हा माझ्यासाठी काही ना काही खाऊ घेऊन यायचे. मागच्या 1.5 वर्षापासून ते मला कपडेही आणून देत होते आणि मलाही ते खूप आवडायचे. ते घरी आले की मला नेहमी सांगायचे, प्रवीण, खूप मन लावून अभ्यास कर, चांगला मोठा अधिकारी हो. तुझे आईबाबा खूप कष्टाळू आहेत. त्यांच्या कष्टाचं फळ तूच आहेस. त्यांच्या आनंदाने सांभाळ कर. ते खूप नम्रपणे बोलायचे. त्यांनाही माझा स्वभाव खूपच आवडायचा. माझं बोलणं शांत आणि चांगलं असल्यामुळे मी त्यांचा लाडका होतो. ते नेहमी गावात आले की आमच्या घरीच मुक्कामी थांबायचे. आमचं घर 3 खोलींचं होतं. मधली खोली स्वयंपाकघर होती आणि शेवटची खोली बेडरूम म्हणून वापरली जायची, ज्यामध्ये आम्ही 3घे जण झोपायचो. पण मागच्या 1 वर्षापासून मी थोडा मोठा झाल्यामुळे मला आईबाबांच्या रूममध्ये झोपायला आवडायचं नाही. म्हणून मी पुढच्या खोलीत झोपू लागलो. आईबाबा मागच्या रूममध्ये झोपायचे. सर्व काही ठीक होतं. पण जेव्हा जेव्हा विलास नाना आमच्या घरी यायचे तेव्हा ते मुक्कामी जरूर थांबायचे. कधीकधी ते थांबायला नकार द्यायचे, पण आईबाबा आणि मी त्यांना खूप आग्रह करायचो आणि तेही आमच्या आग्रहाचा मान ठेवून थांबायचे. त्या दिवशी फक्त आईच मागच्या रूममध्ये झोपायची आणि नाना आमच्या पुढच्या रूममध्ये पलंगावर झोपायचे, तर बाबा आणि मी खाली अंथरूण टाकून झोपायचो. पण मी बऱ्याचदा असं पाहिलं होतं की मध्यरात्री ज्यावेळी मला बाथरूमला जायचं असायचं आणि मी उठायचो तेव्हा
बाबा खाली झोपलेले असायचे, पण विलास नाना त्यांच्या पलंगावर नसायचे. मी बाथरूमला जाऊन आल्यावर पाहायचो, पण मला लवकर झोप यायची नाही. बराच वेळ झाला तरी विलास नाना पलंगावर आलेले नसायचे. मी विचार करायचो की इतका वेळ झाला तरी विलास नाना अजून कसे झोपायला आले नाहीत. हे गेले तर गेले कुठे? कारण घराला आतून कडी असायची आणि त्याचे कपडेही कुंटीला टांगलेले असायचे. त्यामुळे मनात एकच विचार यायचा आणि त्या विचारातच मला कधी झोप लागायची हे मलाच कळायचं नाही. सकाळी मी शाळेला जाण्यासाठी उठायचो तेव्हा विलास नाना पलंगावर झोपलेले दिसायचे. मग मी माझ्या मनातील विचार बाजूला करायचो आणि मनाला धीर देत म्हणायचो, गेले असतील बाहेर शौचास. असं एकदा नाही तर या 1.5 वर्षात मी बऱ्याचदा विलास नानांना मध्यरात्री पलंगावर नसलेलं पाहिलं होतं. आजही विलास नाना संध्याकाळी आलेले होते. यावेळी ते तब्बल 2 आठवड्यानंतर घरी आले होते. ते संध्याकाळी आले तेव्हा मी अभ्यास करत बसलो होतो. त्यांना पाहताच मी पटकन त्यांच्या पाया पडलो. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवत मला जवळ घेतलं आणि म्हणाले, काय प्रवीण, कसा काय चाललाय अभ्यास? मी म्हणालो, छान चाललाय नाना. असं म्हणताच त्यांनी मला छानसं चॉकलेट दिलं आणि म्हणाले, असाच अभ्यास करत राहा. तेवढ्यात आई आतून आली आणि तिने त्यांना पाणी दिलं. त्यांची विचारपूस केली. आई आणि मी दोघेही त्यांना थोडे हट्टाने बोललो, नाना यावेळेस यायला खूपच उशीर केला. आई त्यांना चहा देत म्हणाली, काय नाना, गरीब लोकांची आठवण येत नाही का? विसरलात का वाटतं? ते हलकसं हसत म्हणाले, अहो वहिनी, तसं काही नाही. मुलीकडे गेलो होतो. मुलगी आणि जावयाने येऊच दिलं नाही, त्यामुळे जरा उशीर झाला. पण आता काळजी करू नका, मी 2-3 दिवस गावातच राहणार आहे. आई आनंदाने म्हणाली, बरं झालं 2-3 दिवस राहणार आहात. आम्हाला वाटलं की आता चहा पिऊन निघणार की काय. नाना म्हणाले, नाही हो, जेवणही करणार आणि मुक्कामही ठोकणार. दोघांनाही खूप आनंद झाला. तेवढ्यात बाबा आले. बाबांनीही नानांना पाहून खूपच आनंद झाला. त्यांनीही विचारलं, नाना खूप दिवसांनी परतलात? मग ते बाहेर बसून गप्पा मारण्यात दंग झाले. आईने छान स्वयंपाक बनवला होता, तोही नानांच्या आवडीचा. 8 वाजले होते. आम्ही छान गप्पा मारत जेवण आवरलं. मी TV पाहत बसलो होतो तर बाहेर आई, बाबा आणि नानांच्या गप्पा रंगल्या होत्या. त्यांचा हसण्या बोलण्याचा आवाज रूममध्ये येत होता, पण मी TV पाहण्यात दंग होतो. TV पाहता पाहता मला कधी झोप लागली हे समजलंच नाही. पुन्हा रात्री मला बाथरूमसाठी जाग आली आणि मी उठलो. रात्रीचे 1:30 वाजले होते. बाबा हलक्या आवाजात घोरत पडले होते. मला खूप झोप येत होती. कसे बसे डोळे चोळत मी उठलो. बाथरूमला जाऊन आल्यावर पाहिलं तर नाना आजही त्यांच्या पलंगावर नव्हते. मला आत्ता पुन्हा काळजी वाटू लागली. नाना आजही पलंगावर नाहीत. ते कुठे गेले असतील? दाराला आतून कडी होती. त्यांचे बूट, कपडे सर्व काही रूममध्येच होतं, पण नेमके नाना पलंगावर नव्हते. बराच वेळ माझ्या मनात नानांचेच विचार येत होते. ते जेव्हा पण मुक्कामी थांबतात तेव्हा रात्री पलंगावर नसतात. घरात तर बाथरूम नव्हतं. मग ते नेमके जातात तरी कुठे? मला काहीच कळत नव्हतं. डोक्यात नुसतं विचारांचं वादळ उठलं होतं. मी दार उघडून बाहेरही पाहिलं, पण बाहेर नाना किंवा इतर कोणीच दिसलं नाही. सर्व गाव शांत झोपलं होतं. लांब गल्लीत कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज कानी येत होता. मी 5-7 मिनिटं गल्लीत दोन्ही बाजूंना नजर फिरून पाहिली, पण कोणीच दिसलं नाही. शेवटी मी पुन्हा आत आलो आणि दार लावलं. बाबा तसेच हलक्या आवाजात घोरत पडलेले होते. तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की आईच्या रूमकडे जाऊन बघावं. तिकडे तर नाहीत ना. पण मनात पुन्हा विचार यायचा
की ते आईच्या रूमकडे कशाला जातील. आणि मनात एक संशय आला की विलास नाना जेव्हा जेव्हा मुक्कामी थांबतात तेव्हा बाबा माझ्याजवळ झोपलेले असतात आणि नाना पलंगावर, पण रात्री जेव्हा मी उठतो तेव्हा नाना तिथे नसतात. मग ते तिथे तर जात नसतील ना, कारण जेव्हाही ते आमच्या घरी यायचे तेव्हा आईसोबत खूपच प्रेमाने गप्पा मारायचे. त्यांची नजर आईच्या शरीरावर असायची. ते बोलता बोलता आपल्या मिशांवरून हात फिरवायचे आणि आईही त्यांच्याशी तितक्याच प्रेमाने बोलत राहायची. मित्रांनो, माझी आई दिसायला अत्यंत सुंदर, रंगाने गोरीपान, उंच आणि तब्येतीनेही भरलेली होती. कोणत्याही माणसाला ती सहज आकर्षित करेल इतकं तिचं सौंदर्य होतं. मग नानांसारखा पुरुष तरी कसा वाचणार होता. त्याचेही मन कदाचित आईवर आलं असावं. तेच मध्यरात्री तिच्याजवळ जात असावेत. आता मला त्यांच्यात काहीतरी असेल असा दाट संशय वाटू लागला. मला बाथरूमला जाऊन जवळपास 20 मिनिटं झाली होती, पण तरीही अजून नाना आमच्या रूममध्ये आलेले नव्हते. मी आता धाडस केलं आणि आईच्या रूमकडे जाऊन पाहण्याचं ठरवलं. मी दबक्या पावलांनी आईच्या रूमजवळ गेलो. आमच्या रूममध्ये आणि मधल्या खोलीत अंधारच होता, पण आमच्या देवारातला दिवा नेहमी जळत असायचा. त्याचा उजेड त्या खोलीत छान पसरला होता. मी आईच्या रूमजवळ गेलो तर खाली काहीतरी मऊ लागलं. मी लगेच खाली पाहिलं तर तिथे आईचे ब्लाऊज, साडी आणि बाकीचे कपडे पडलेले होते. मी पाहिलं ते आईचीच होते. आजवर तिची साडू, ब्लाऊज असं बाहेर पडलेलं मी कधी पाहिलं नव्हतं. आता मला पूर्ण समजलं होतं की विलास नाना नक्की आईच्या रूममध्ये तिच्याजवळ असतील. मी त्यांच्या रूमजवळ गेले. आमच्या रूमला 2 फळ्यांचा जुना लाकडी दरवाजा होता. त्याला मोठ्या फटी होत्या, पण दाराला आतून तिच्याच जुना साडीचा पडदा लावलेला होता. मी फटींमधून आत पाहिलं, पण पडद्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हतं. तेवढ्यात टेबल फॅनच्या हवेने पडदा जसा बाजूला झाला तसं मी आत पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मित्रांनो, जो मी विचार केला होता तो आणि माझ्या मनात जो संशय होता तो हुबेहूब खरा निघाला. आई आणि विलास नाना एकत्र होते. ते दोघे एकमेकांना खूपच प्रेमाने जवळ घेत होते. आई त्यांना खूप प्रेमाने बोलत होती. नाना, खूप दिवसांनी भेटला तो. मला तुमची खूप आठवण येत होती. असं एवढे दिवस वाट पाहायला नका लावत जाऊ. तुम्हाला माहिती आहे ना, मला तुमच्याशिवाय करमतच नाही आणि तुम्ही मला एवढे दिवस वाट पाहायला लावता. तुमच्या विना दिवस तर कसे बसे निघतात, पण रात्री कशा निघतात. त्यावर नाना तिला खूप प्रेमाने जवळ घेत म्हणाले, माझी राणी, मी नसताना तुझ्याजवळ तुझा नवरा तर असतो ना. आई पुन्हा म्हणाली, नवरा तर असतो, पण त्याच्याकडून मला तसं प्रेम मिळत नाही. त्याचं काय. मित्रांनो, मी त्यांचं सर्व बोलणं ऐकत होतो आणि त्यांना पाहत होतो. त्यांचा सर्व प्रेमसंवाद चालू होता. बराच वेळ त्यांच्या गप्पा आणि ते सर्व काही चाललं होतं. मी ते पाहून मनोमन दुःखी होत होतो की आई या विलास नानांसोबत असं काही करते आणि माझे बाबा बिचारे बाहेर झोपून आहेत. आता मला कोणाला बोलावं आणि कोणाला नाही हेच कळत नव्हतं. कारण बाबांना जर आईबद्दल सांगितलं तर ते आईला काय करतील या भीतीने मला ग्रासलं होतं. आणि आई तर विलास नानांवर खूप प्रेम करत होती, कारण तेच तिला खरं सुख देत होते. त्यामुळे मी तिलाही काही विचारू शकत नव्हतो. जर मी बोललो तर आईला मिळणार प्रेम बंद होईल, म्हणून मी ते सर्व मुकाट्याने सहन करीत उभा होतो. बराच वेळ ते दोघी जवळ होते आणि एकमेकांना भरभरून प्रेम नानांमुळेच खूपच आनंदी होती. आणि नानाही तिला पुन्हा पुन्हा म्हणत होते, तुझ्याकडून मला जो आनंद मिळतो तो इतर कुठेच मिळत नाही. आई त्यांना सांगत होती, हो, तुम्हाला माझ्याकडून
नेहमी असंच प्रेम मिळेल. तुम्ही काही काळजी करू नका. आणि तुमच्या मित्राला तर आपल्याबद्दल सर्व काही माहिती आहे, त्यामुळे त्यांचंही काही टेन्शन नाही. त्यावर नाना हळू आवाजात म्हणाले, तुझ्या नवऱ्याचं तर काही टेन्शन नाही, पण प्रवीणबद्दल मला थोडी भीती वाटते. त्याला जर कधी आपल्याबद्दल माहिती पडलं तर तो माझ्याबद्दल काय विचार करेल. आई त्यांना म्हणाली, त्याला जेव्हा माहिती पडेल तेव्हा बघू. आणि तसंही त्याला माहिती पडलं तर मी त्याला समजावून सांगेन. माझा प्रवीण मला नक्कीच समजून घेईल. तुम्ही आता फक्त माझ्यावर लक्ष द्या आणि मला प्रेम द्या. नाना खूपच प्रेमाने म्हणाले, अहो 2दा झालं, आता थांबा. आई म्हणाली, अहो नाना, तुम्ही 2 आठवड्यांनी परत आला आहात, त्यामुळे एवढ्या लवकर मी तुम्हाला जाऊ देणार नाही. आणि आईने पुन्हा नानांना आपल्या जवळ घेतलं. मित्रांनो, आईचं आणि नानांचं बोलणं ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी दुःखी मनाने पुढच्या खोलीत आलो आणि डोळे मिटून त्या दोघांच्या विचारात हरवून गेलो. आता दोष कोणाला द्यायचा हेच मला समजत नव्हतं, कारण त्या दोघांचं काय चाललं आहे हे सगळं बाबांना माहिती होतं. त्यामुळे बाबाही काही करू शकत नव्हते, कारण बाबाच आईला जसं हवं तसं प्रेम देऊ शकत नव्हते. म्हणूनच तर ती नानांसोबत आनंद शोधत होती. मनात एक विचार आला की माणसाला एक वेळ जेवणाशिवाय पाण्याशिवाय राहता येईल, पण या स्पर्शाच्या प्रेमाशिवाय तो राहू शकत नाही. हे तितकंच खरं होतं. जे काही मला आई आणि विलास नानांबद्दल आज माहिती झालं होतं आणि जे प्रेम मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं, ते सर्व याच रात्री विसरण्याचा मी विचार केला. कारण या गोष्टी मनात धरून ठेवून काहीच होणार नव्हतं. तिघेही आपापल्या जागी बरोबर होते, तर मी त्यांना प्रश्न विचारणारा कोण? त्या रात्री जे काही मी पाहिलं त्याविषयी कोणालाही काही विचारायचं नाही, आणि जे आपण पाहिलंय ते फक्त आपल्या मनातच ठेवायचं. अशा विचाराने मी झोपून गेलो. सकाळी उठल्यावर पाहिलं तर विलास नाना नेहमीप्रमाणे त्यांच्या पलंगावर झोपलेले मला दिसले. मी त्यांच्याकडे डोळे भरून पाहिले. ते खूप शांत झोपले होते. मी उठल्यावर आई माझ्याकडे खूपच गोड हसत प्रेमाने म्हणाली, बाळा उठलास का? चल पटकन आंघोळ करून घे, आज तुझ्या आवडीचा नाश्ता बनवते. मी आईकडे पाहिलं. तिचा चेहरा खूपच आनंदी दिसत होता. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद फक्त विलास नानांमुळे होता. तिला रात्री जे प्रेम त्यांनी दिलेलं होतं त्यामुळेच आईच्या चेहऱ्यावर इतका आनंद मी पाहिला होता. आणि मी तिला हलकीशी स्माईल केली आणि आंघोळीला गेलो. मनात विचार केला, खरंच आई किती आनंदी दिसत आहे. आणि मी जर तिला हे सर्व काही विचारलं तर ती दुःखी होईल आणि तिचा आनंद एका क्षणात संपेल. मला आईच्या चेहऱ्यावरचा नेहमी आनंद असाच पाहायचा होता. त्यामुळे जे काही घडलं ते सर्व मी माझ्या मनातच दडवून ठेवलं. यानंतर विलास नाना आठवड्यातून 2-3 दिवस मुक्कामी थांबायचे, पण मी कधीही आईच्या रूमकडे गेलो नाही. मी माझ्या रूममध्येच झोपून राहायचो, कारण मला त्या 2 प्रेम करणाऱ्या जीवांना दुखवायचं नव्हतं. आणि ते नेहमी असेच एकमेकांना प्रेम देत राहिले. तर भावांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक होती आणि फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवलेली होती. या कथेमधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. त्यामुळे ही कथा फक्त मनोरंजन म्हणूनच ऐकावी. कथा जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, छानशी कमेंट करा आणि कथा वर्ल्ड मराठी या माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.